चा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा बातम्यांचा अर्धशतक मधून। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांचं बाळासाहेब थोरात यांची मतदार यादीतील घोळाचं अनेक मुद्द्यांवर निवडणूक आयुक्तांसोबत बैठक संपन्न। मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना विरोधकांच्या शिष्टमंडळाकडून निवेदन। आगामी निवडणुका पारदर्शकपणे पार पडाव्यात यासाठी निवेदन दिलं। मतदार याद्यांमधील घोळ, निकालातील अडचणींसंदर्भात या भेटीमध्ये चर्चा। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला परखड सवाल। निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, राज ठाकरेंकडून अपेक्षा व्यक्त। देशात आता कुठेही निवडणुका नाहीत, त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट मशीन आणा। उद्धव ठाकरेंची निवडणूक आयुक्तांकडे मागणी। व्हीव्हीपॅट नसल्यानं मत कुणाला जातंय हे कळत नसल्याचा मुद्दा उद्धव ठाकरेंकडून उपस्थित। बऱ्याच ठिकाणी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ, वडिलांच्या वयापेक्षा मुलाचं वय अधिक असल्याची अनेक उदाहरणं राज ठाकरेंकडून निवडणूक आयुक्तांसमोर मांडत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले। निवडणुकांच्या तारखा या जाहीर झालेल्या नाहीत, तरीही मतदार नोंदणी बंद का? राज ठाकरेंचा सवाल। नुकतीच 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनाही मतदान करायचं त्यांनी नाही का? राज ठाकरेंचा सवाल। खोट्या मतदारांवर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही? मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सवाल उपस्थित। मतदारांची दुबार नोंदणी होऊ नये यासाठी एखादं ॲप आणा। जयंत पाटील यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। पुरावे देतो, आयोगानं कारवाई करावी, जयंत पाटील यांची मागणी। ज्या मतदारांची नावं मतदार यादीत 2 ठिकाणी आहेत त्यांची नावं वगळणार। निवडणूक आयोगाचं विरोधकांना आश्वासन। दुबार मतदारांना त्यांचं नाव कोणत्या यादीत ठेवायचं आहे त्याबाबत विचारणा केली जाणार, निवडणूक आयोगाची माहिती। राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची उद्या पुन्हा बैठक। चोकलिंगम आणि दिनेश वाघमारे यांच्यात बैठक होणार। मवी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर उद्या बैठक। प्रत्येक वेळी पराभवानंतर विरोधकांकडून तक्रारीचा पाढा, हा विरोधकांचा रडीचा डाव। एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका। व्हीव्हीपॅटचं काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा सवाल। दुबार मतदान केलेल्यांवर कारवाई कधी? अरविंद सावंत यांची निवडणूक आयोगाला विचारणा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यानं महाविकास आघाडीची नौटंकी। महाविकास आघाडीच्या निवडणूक आयुक्तांच्या शिष्टमंडळाच्या भेटीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। बऱ्याच मतदार याद्यांमध्ये घोळ, अनेक नावं वगळल्याचा संदीप देशपांडेंचा आरोप। तर जोगेश्वरीमध्ये कुठल्या तरी भाषेत नावं लिहिली असल्याचा मनसेचे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या भेटीआधी मंत्री छगन भुजबळांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली। भुजबळ आणि चोकलिंगम यांच्या भेटीचं नेमकं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात। दिल्लीतील बैठकीचं कारण देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीला अनुपस्थिती। मात्र नवा भिडू नको म्हणणाऱ्या सकपाळांनी राज ठाकरेंबरोबर एकत्र येणं टाळलं का, अशी चर्चा सुरू। मुंबईत आय लव्ह देवाभाऊ असे बॅनर झळकले। बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेसीबीचा फोटो, तसंच आय लव्ह बुलडोझर बाबा असेही बॅनर। बॅनरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही फोटो। मनसेचे माजी राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा अखेर भाजपात प्रवेश। याआधी 3 वेळा हा प्रवेश टळला होता। पक्षविरोधी कारवाई केल्यानं खेडेकर हे मनसेतून बडतर्फ। निलेश घायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवारांनी पासपोर्ट दिला। निलेश घायवळ प्रकरणावर सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। रोहित पवार बिनसलेलं व्यक्तिमत्व, ते दररोज खोटं बोलण्याचं काम करतात, राम शिंदेंची खोचक टीका। मकोकामधून सोडवण्यासाठी घायवळ यांनी रोहित पवार यांनी
त्याला मदत केल्याचं त्यांचे नातेवाईक सांगतात. राम शिंदेंचा दावा तर घायवळ यांचे आणि रोहित पवारांचे कौटुंबिक संबंध. मात्र फोटो आले की रोहित पवार सामाजिक कार्य असल्याचं म्हणतात. राम शिंदेंचं टीकास्त्र. निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणी 2 पोलिसांना नोटीस. अहिल्यानगरच्या 2 पोलिसांना पुणे पोलिसांची नोटीस. निलेश घायवळनं खोट्या कागदपत्रांवर पासपोर्ट मिळवल्याचा संशय. तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीला येण्याचे आदेश. माओवादी मल्लोजुला वेणुगोपाळराव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. भूपतीचं 60 सहकाऱ्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट. कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी शक्य. दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. राज्यात मालमत्तांच्या खरेदी विक्रीत यंदा मोठी वाढ. 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबर दरम्यान तब्बल 22.2 लाख व्यवहार. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रीमधून 29,795 कोटींचा महसूल. रेडी रेकनर वाढवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 1.25 लाख व्यवहार जास्त. सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचा निधी 4 महिन्यांपासून मिळालेला नाही. शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करून द्यावा लागत असल्याची परिस्थिती. महायुती सरकारनं सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला. मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? विजय वडेट्टीवार यांचा सवाल. तर अर्थमंत्री अजित पवारांकडून निधी वाटपात भेदभाव. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा आरोप. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडे आणि रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय. ग्रामविकास विभागाकडून शासन निर्णय जारी केल्यानंतर पहिलाच आदेश. 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं यांच्यामध्ये बदल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले समुद्र किनाऱ्यावर एआय युक्त सीसीटीव्ही यंत्रणा बसणार. 92 लँडिंग पॉइंट्सवर सागरी सुरक्षेसाठी मोठं पाऊल. 22 ते 25 कोटींचा प्रकल्प. पालकमंत्री नितेश राणेंची सूचना. नाशिकच्या रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या देखभालीचं काम सुरू. पुरामुळे दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीचं नुकसान झालं होतं. शेंदूर लेपन निघाल्यानं प्रशासनाकडून देखभालीचं काम हे हाती घेण्यात आलं. बुधवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद. पीसी आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक सुधारणा करण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल रोड, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरसिटी आणि जॉन्सन या भागात पाणीपुरवठा बंद राहणार. कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद वानसरे हत्या प्रकरणी संशयितांचा कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर. संशयित डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन मंजूर. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. काल पुण्यात एबीव्हीपीच्या कार्यालयाची तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मनसे कार्यकर्ते आज अमित ठाकरे यांच्यासोबत आंदोलनाबाबत चर्चा करणार आहेत. भिवंडीतील गरीब आणि आदिवासींच्या धर्मांतरण प्रकरणी अमेरिकन नागरिक आरोपी जेम्स लिओमार्ड अटकेत. याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार. नाशिकच्या पंचवटीत भर दिवसा थरार दुचाकीवरून आलेल्या 2 संशयितांची युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला. आरोपी फरार. पोलिसांकडून शोध सुरू. पुण्यात 24 तास फटाक्यांची दुकानं सुरू राहणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात फटाक्यांच्या विक्रीला हिरवा कंदील. सातारा तालुक्यातील सासपडे गावात 13 वर्षीय शाळकरी मुलीची निर्घृण हत्या. डोक्यात लोखंडी वस्तूनं घाव घालून राहत्या घरात हत्या करण्यात आली. संशयित ताब्यात. तपासात अतिप्रसंग झाल्याचा संशय. अलिबागच्या कणकेश्वर मंदिरात तरुण आणि तरुणीत वाद. दुसऱ्याशी बोलल्याच्या संशयावरून प्रेयसीवर हातोड्यानं हल्ला. हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी. आरोपी सूरज बुरांडे अटकेत. नदीवर पूल नसल्यानं अंत्यविधीसाठी नागरिकांची पाण्यातून कसरत. लातूरच्या उदगीर तालुक्यातील वागदरीमधली घटना. वागदरी येथे पुलावरून धक्कादायक परिस्थितीमध्ये हे सगळं सुरू असल्याचं सांगतं. भंडाऱ्याच्या निमगावात मागील 10 वर्षांपासून रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमुळे
गावच्या वेशीवरील स्मशानभूमी पाण्याखाली असल्यानं रस्त्यावरच हे अंत्यसंस्कार करावे लागतात। अकोल्यात जैवविविधतेचा अनमोल ठेवा असलेल्या पेटेड स्टॉर्क या दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन रंगीबेरंगी पिसाऱ्यांमुळे सहज लक्ष वेधून घेणारा हा पक्षी पाणथळ भागात आढळून येतो। पर्यटनप्रेमींमध्ये यामुळे मोठा उत्साह। एनडीएमधील जागा वाटपावरून नितीश कुमार नाराज असल्याची सूत्रांची माहिती। जेडीयू कोट्यातील 9 जागांच्या वाटपावर नितीश कुमार नाराज असल्याची माहिती। शिवाय वाद मिटवण्यासाठी अमित शहा पाटण्याला भेट देऊ शकतात अशीही माहिती मिळते। तालिबानी नेत्याच्या भारतातील आदरातिथ्यावरून जावेद अख्तर यांची टीका। तालिबानी नेत्याला भारतात दिलेला सन्मान पाहून माझी मान शर्मेनं झुकली। आमिर खान मुक्ताक यांच्या भारतातील आदरातिथ्यावर जावेद अख्तर संतापले। अयोध्येत लवकरच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक केंद्र स्थापन करणार। एनएसजीचे स्थापना दिनी गृहमंत्री अमित शहांची घोषणा। एनएसजीचे कर्मचारी 24 तास तैनात असतील। कैद्यांच्या बदल्यात हमासकडून इस्रायली पोलिसांची सुटका। युद्धबंदीच्या अटीनुसार सुटका। नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण। चीनमधील येलो रिव्हरला मुसळधार पावसानंतर वर्षातील पहिला पूर। पुरामुळे येलो नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ। येलो नदीला आलेल्या पुरामुळे उपनद्याही दुथडी भरून वाहत आहेत। दिवाळीच्या तोंडावर आरोग्याशी तडजोड करणारा प्रकार समोर। नफा कमावणाऱ्यांविरोधात मुरनाममध्ये कठोर कारवाई। अन्न सुरक्षा विभागाच्या तपासात 3 क्विंटल भेसळयुक्त साहित्य जप्त। राजधानी दिल्लीपासून काही किलोमीटर अंतरावर ग्रेटर नोएडात एका तरुणाला ट्रेननं उडवलं। रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना तरुणाच्या दुचाकीला अपघात। तो खाली पडला। यानंतर दुचाकीला ट्रॅकवरून साईडला करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रेननं या तरुणाला चिरडलं। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बीएमटीसी बसचा अपघात। बस चालकाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं गाडीवरचं नियंत्रण सुटलं। समोर असणाऱ्या 9 गाड्यांना बसली धडक। अपघातात अनेक जण जखमी। जम्मू आणि काश्मीरमध्ये माउंटन बाईक स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील देशातील खेळाडूंचा सहभाग। पहिल्या वर्षीच्या यशानंतर दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना। प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता आयुष्मान खुरानानं घेतलं शिर्डीत साईबाबांचं दर्शन। चित्रपट थामा प्रदर्शित होण्याआधी टीम साईंच्या चरणी प्रार्थनेसाठी दाखल। आणि बातम्यांचा